म्हणजे हे आकडे जर बघितले ते मोघमपणानं अधिकाऱ्यांनी कॉपी पेस्ट करून टाकलेले आहे. हे पाहिलंच नाही की त्या गावाला खरं टँकर लागतो का, वस्तीत लागतो का, लोकसंख्या पण चुकीच्या लिहिल्यात अंदाजे. दुर्दैवानं या ठिकाणी तहसीलदारांचं लक्ष नाही, गटविकास अधिकाऱ्यांचं नाही, पाणीपुरवठा डेप्युटी इंजिनियरचं नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना ज्या वेळेला सभापती याच्यावर सही करतात, कारण साधारणतः 9 मार्चला सभापतींची निवड झाली, 1 एप्रिल पासूनचा हा आराखडा आहे. तुमच्या दिवस इतके हातामध्ये होते की सगळ्या जेटली पंचायत समिती एखादी मिटिंग घेता आली असती, पत्र झालं असतं, ग्रामसेवकच्या ग्रुपवर माहिती टाकता आली असती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गरजेची कामांची लिस्ट करता आली असती. त्यांनी तशीच सही केली, काही बघितलेली दिसत नाही. खेड तालुक्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यामध्ये मोठी चूक. आमदार, पंचायत समितीच्या सभापती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर बोट. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुटे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली वस्तुस्थिती. पाणी टंचाई कृती आराखड्यात नव्या विंधन विहिरीसाठी 10 लाख रुपये, विहिरीमधील गाळ काढण्याच्या कामासाठी 159 लाख रुपये आणि पाण्याच्या टँकरसाठी 61.2 लाख रुपयांचा निधी मंजूर. मात्र नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती आणि स्रोत बळकटीकरणासारख्या महत्वाच्या कामांसाठी खेड तालुक्याला भोपळा. तहसीलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या अविचारी आराखड्याकडे आमदार बाबाजी काळे आणि पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते यांचं दुर्लक्ष. आराखडा गांभीर्याने न घेता सह्या केल्याचा शरद बुटे पाटील यांचा गंभीर आरोप. आता आम्हालाही माहिती आहे लग्न यात्रा आहे, सगळ्या तालुक्यातले कुठेही पण लग्न यात्रा करतातच ना. परंतु लग्न यात्रा करण्याच्या नादामध्ये जर लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार असेल, या उपाययोजनांमध्ये आपल्या तालुक्याला खूप चांगला निधी मिळाला असता. आणि याला असं काही नाही की विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्याचा निधी मिळत नाही. त्यांच्या आराखड्यामध्ये काही पाहिलं जात नाही. गरजेप्रमाणे आराखडा येतो, तसा जिल्हा परिषद पाठवते, कलेक्टर त्याला मंजुरी देतात. त्यामुळे याच्यामध्ये काही वशिला चालतो, विरोधी पक्षाचे आमदार म्हणून तालुक्याला मिळत नाही असं अजिबात नाही. या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केले. टंचाई आराखडा हा अतिशय चुकीचा केलेला आहे. त्यामुळे जे जबाबदार याला आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. खेड तालुक्यातील 41 गावं आणि 109 वाड्या वस्त्यांची तहान मिटेना. तालुकाभर 150 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा. तालुकाभर दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असताना नेते मंडळी, पदाधिकारी विवाह समारंभात नारळ, हार, तुरे आणि मान सन्मानात व्यस्त. पाणी टंचाई कृती आराखड्यातल्या निधीसाठी वशिलेबाजीची गरज लागत नाही. त्यामुळे सत्ता आणि निधीची कारणे आमदारांनी देऊ नये. आमदार बाबाजी काळे यांच्यावर शरद बुटे पाटील यांचं टीकास्त्र. पाणी टंचाई कृती आराखड्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य सभागृहाला जाब विचारणार. तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. पत्रकार परिषदेत शरद बुटे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कॉपी पेस्ट भूमिकेचा घेतला समाचार. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, आंबेठाणचे माजी सरपंच दत्ता मांडेकर आदींची उपस्थिती. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर वाहून गेलेल्या क्लिनिकल लॅबोरेटरी चालक जनार्दन वनवे याचा निमगावच्या हद्दीत शनिवारी पहाटे सापडला मृतदेह. राक्षेवाडी गावच्या हद्दीत एका सहकार्यासह शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास पोहण्यासाठी कालव्यात उतरला होता. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे जनार्दन वनवे हा वाहून गेला. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने पाण्यात वाहून गेलेल्या जनार्दन वनवे यांचा शोध घेतला. पहाटे वनवे यांचा सापडला मृतदेह. अलंकापुरीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या वाढदिनी शाळेत सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती अंतर्गत 138 विद्यार्थ्यांना आर्थिक आधार. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी वडगावकर परिवार. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील दातृत्वाचा हात पुढे. ज्ञानदीप शिष्यवृत्ती सोहळ्यात शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा संगम. यावेळी वेदांत सत्संग समितीचे अध्यापक हबप कैलास येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण वित्त आणि नियोजन विभागाचे अधीक्षक कृष्णा ढाळे, शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणेचे उपसंचालक काळे आदींची उपस्थिती. राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत राजगुरुनगर बस स्थानक येथे 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून केला साजरा. डेंग्यू आजारविषयी जनजागृतीसह विविध डास उत्पत्ती,
कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि गप्पी माशांबाबत बस स्थानक परिसरात मार्गदर्शन. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे आणि डॉक्टर अशोक मैंदाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक भूषण भारती, आरोग्य सहाय्यक दीपक शेलार आणि महेश दहिवळ, आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, प्रतीक गवारी, रोहन कोळपकर आणि अक्षय गव्हाणे आदींची उपस्थिती. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने देण्यात येणारे 2026 चे मधु मित्र आणि मधु सखी पुरस्कार जाहीर. पुणे जिल्ह्यातील दोंदे गावच्या श्वेता वायाळ गायकवाड यांना यंदाचा मधु सखी पुरस्कार जाहीर. जागतिक मधुमाशिनी दिनी म्हणजेच येत्या 20 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मधु मित्र आणि मधु सखी पुरस्काराचे होणार वितरण. महाराष्ट्रातील मधुमाशी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने 2023 पासून राबवली जाते पुरस्कार योजना. क्रेनला जोडून अँगलची वाहतूक करताना क्रेन अंगावरून गेल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. परप्रांतीय क्रेन चालकावर दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सत्येंद्र श्रीनिवास साकेत व 21 या कामगाराचा क्रेनच्या अपघातात मृत्यू. या प्रकरणी क्रेन चालक अंकित कुमार ओम प्रकाश मंजी सध्या राहणार म्हाळुंगे मूळ बिहार याच्यावर गुन्हा दाखल. निघोजे येथील अँडेरिवा इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 14 मे रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली घटना. आळंदी परिसरातील चरोली खुर्द येथील जमीन गट नंबर 346 मधील 76 गुंठे क्षेत्रापैकी 40 गुंठे क्षेत्राचे रीतसर खरेदी खत जप्त झालेला असताना तेच क्षेत्र पुन्हा विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. दत्तात्रय भरत खैरे वय 40 राहणार साईबाबा नगर आळंदी यांच्यावर गुन्हा दाखल. या प्रकरणी एका महिलेची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद. फिर्यादी महिलेने 70 लाख रुपये किमतीला जमीन गट नंबर 346 मधील 76 गुंठ्यांपैकी 40 गुंठे क्षेत्राची केली होती खरेदी. तसेच आरोपी दत्तात्रय खैरे यांच्याकडून रीतसर खरेदी खत दस्त क्रमांक 7020/2025 अन्वये घेतली होती. मात्र आरोपी दत्तात्रय खैरे यांनी विश्वासघात आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने जागा पुन्हा विकल्याची पोलिसात तक्रार. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी 27 वर्षीय तरुणाला केली अटक. गौरव मच्छिंद्र डोगरे व 29 राहणार चक्रेश्वर रोड चाकण याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चाकण शहरात चक्रेश्वर रोड लगत सह्याद्री कॉलेज समोरील ओढ्याजवळ रस्त्यावर 15 मे रोजी सायंकाळी 4:15च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई. चाकण औद्योगिक वसाहतीमधील आरोग्य सेवेला होरिबा इंडियाकडून नवे बळ. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजला अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट. टुगेदर वी ग्रो ची कृतीतून प्रचिती. होरिबा इंडियाची समाजासाठी मोठी मदत. अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ठरणार होरिबा इंडियाची सुसज्ज रुग्णवाहिका. यावेळी होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव गौतम यांच्या हस्ते FCIच्या प्रतिनिधींना रुग्णवाहिकेच्या चाव्या करण्यात आल्या प्रदान. यावेळी होरिबाचे प्लांट हेड RT देसाई, जपानी डेलिगेट कतुस्सी उर्तनी, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक निलेश वाघमारे, कल्याण गडगे, होरिबाचे प्रोडक्शन हेड अरुण आतकरी, FCIचे संचालक विनोद जैन, मुकुंद पुराणिक, यशवंत पडगमल, दादू मुळे, विजय त्रिभुवन आदींची उपस्थिती. चाकण परिसर अधिक सुरक्षित करण्यासाठी होरिबा इंडिया, FCI आणि गार्ड यांची संयुक्त मोहीम. CSR मधून समाजसेवेचा आदर्श. होरिबा इंडियाकडून आरोग्य सुविधांना चालना. पाईट करंडे वस्ती येथे वीज वाहक विद्युत तारांमध्ये स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत कडब्याच्या 11,000 पेंड्या जळाल्यानंतर गुलाब रघुनाथ पिंजन यांना मदतीचा हात. सामाजिक बांधिलकीतून विघ्नहर्ता फ्रूट कंपनी मोशी मार्केट आणि पिंट्या ग्रुप बैलगाडा संघटना यांच्या वतीने पिंजन यांच्या दुभत्या जनावरांसाठी चारा रूपी मदत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन 14 मे रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत शेतकरी गुलाब पिंजन यांचे 4.5 लाख रुपयांचे झालं होतं नुकसान.